गुरुंतम काय माझी वाणी मानेल संतासी रंजऊ चित्तासी आपुलिया। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याचे जाते करीला भावीन प्रीती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू अशा ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचा आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा। तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय। वैकुंठवासी कैलासवासी आमच्या सुंदराबाई भाऊसाहेब सोनवणे या आई साहेबाच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त, त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। अगदी गोड नियोजन या सोनवणे कुटुंबियांनी केलं, आमच्या बाळू भाऊनी केलंय, दोघा भावांनी अगदी नजर लागा एवढं सुंदर नियोजन केलंय। कीर्तन ऐकायची इच्छा तुम्हाला होईल यात नवल नाहीये, गावकऱ्यांना होईल यातही नवल नाहीये, परिसरातील लोकांना होईल यातही नवल नाही, पंचक्रोशीतील लोकांना होईल यातही नवल नाहीये। दोघा भावांनी नियोजन एवढं सुंदर केलं की मेघराजाला सुद्धा आपला कार्यक्रम पाहायची इच्छा झाली, म्हणून पाऊस येऊन गेला बरं महाराज। अगदी सुंदर नियोजन केलंय। थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची, तसं कीर्तनाचं शक्यच होत नव्हतं। आज जगद्गुरु तुकोबरायचं प्रस्थान आहे आणि आमची दिंडी स्वतःची, पण आमच्या अनिल दादाने परशुराम दादाने खूप आग्रह केला, म्हणे महाराज जाणार तर आहे, फक्त एक सेवा करून पुढं समोर जाते प्रस्थानला। म्हणून आमच्या परशुराम दादाच्या विनंतीला मान देऊन, आमच्या अनिल भैयाच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। तुमच्या परिसरामध्ये मी भरपूर ठिकाणी कीर्तनाला आलो, पण तुमच्या परिसराची एक नेम आहे, तुम्ही ब्रह्मदेवाचं जरी कीर्तन ठेवलं तर लोक 11च्या नंतरच येतात महाराज। तुम्ही महाराष्ट्रातल्या किती नामांकित कीर्तनकाराचं कीर्तन ठेवा, लोक बरोबर 12लाच येतात। जसं लोक लग्नाला भेटी देतात ना, तसं आता वर्ष श्राद्धाला भेटी देतात। जसं लोक लग्नाला जाऊन बसतात तसं वर्ष श्राद्धाला बसतात। वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला आल्यानंतर प्रत्येकाला हे कळलं पाहिजे की वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, हे काही लग्न नाहीये, हे काही साक्षगंध नाहीये, हे कोणाचा कुंकवाचा कार्यक्रम नाहीये, साखरपुऱ्याचा कार्यक्रम नाहीये। माझी सर्वांना विनंती आहे, आपण सुद्धा लोकांच्या वर्ष श्राद्धाला टायमावर गेलं पाहिजेत, म्हणजे लोकही आपल्या टायमावर येतील। म्हणजे तुमच्या व्यवस्थेसाठी तुम्ही जा, बरोबर आहे का नाही? म्हणून अगदी सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलंय। अगदी बंद करा ना, सायलेंट करा फोन। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका आपण ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसं विचार करू। जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे। बसणारे मंडळी, जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं। कबीर महाराज सांगतात, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर, एथ नाही ऊरो आले अवतार, 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 एथ नाही ऊरो आले
जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. दररोज एखाद्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलं की बसल्या बसल्या लोक सांगतात, ओ दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी. आता त्यांच्या आरामाचे दिवस आले, आता त्यांच्या खाण्यापिण्याचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. काही लोक सांगतात, महाराज आम्ही मोठं होण्यासाठी आमच्या आईने खूप काही कष्ट केले, पण आता आमची आई आम्हाला सोडून गेली. आता तिचे आरामाचे दिवस आले, आता तिचे खानपानाचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली. बसणारे मंडळी काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य घडलं. कारण तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव पोहेगाव नाहीये, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव शिर्डी नाहीये, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव अहिल्यानगर नाहीये, नाशिक नाहीये, महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये. तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे. कोणता लोक आहे? मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकाचा एक नियम आहे, येथ नाही उरो आले अवतार. अरे जगाच्या मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचा आणि माझा बाप तुम्हाला मला सोडून जाणार याविषयी काही शंका बाळगायची नाहीये. फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कसं जाणार आहे तुम्हालाही माहित नाहीये. मी दररोज कीर्तनातून सांगतो, पूर्वी मरण्यासाठी माणसाला म्हातारं व्हावं लागायचं. पूर्वी मरण्यासाठी माणसाला म्हातारं व्हावं लागायचं. आता म्हातारं होण्याची गरज नाहीये महाराज. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाहीये. क्षणभंगुर नाही बरोबरचा, क्षणभंगुर नाही बरोबरचा, क्षणभंगुर नाही बरोबरचा, क्षणभंगुर नाही बरोबरचा. वारे सावध थोडा माये आशा, वारे सावध थोडा माये आशा, वारे सावध थोडा माया आशा, हुशार थोर आगे उडता. काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळता. काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळता. काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळता. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तोर आहे ओळसागा. कोण व्यक्ती कोणत्या कारणानं कधी जाईल काही सांगता येत नाही महाराज. कालच एक माझे परम मित्र पखवाजात आमचे गजानन महाराज काकडे, एकदम चालगा मुलगा होता. 2-3 दिवसापूर्वी फोनवर बोलणं झालं, आळंदीला भेट झाली, सोबत मिसळ खाल्ली आम्ही. काल एक तीव्र झटका आला म्हणून स्वतः गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथंच गतप्राण झाला. माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, आता कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाहीये. या 10-12 दिवसामध्ये या देशामध्ये एवढे घात झाले की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. अहमदाबादचा विमानाचा स्फोट लहान नाहीये महाराज. काय कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाहीये. हेलिकॉप्टरनं लोक बद्रीनाथ केदारनाथला गेले, तिथं सुद्धा म्हणजे तुम्ही कशाने जा तुम्ही सुरक्षित नाहीये. तुम्ही रेल्वेने जा, रेल्वेतही मुंबईला अपघात झाला, तिथेही लोक मेले. तुम्ही विमानाने जा, विमानाचाही अपघात आहे. तुम्ही हेलिकॉप्टरनं जा, हेलिकॉप्टरनंही अपघात आहे.
तुम्ही रोडवर जा, रोडवरही अपघात आहे. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातको खेली ना खेली. शिकू नका, मूळव्याध होतो. मी माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो की 3 वर्षाच्या लेकराला नाही, 3 महिन्याच्या लेकराला सुद्धा मूळव्याध झालेला आहे महाराज. ज्यांना आईचं दूध सोडून दुसरं काहीच पेलं नाही, अशा मुलाचं सुद्धा मूळव्याधाचं ऑपरेशन होतं. याचं कारण जसं जसं तुम्ही प्रगतशील होत चालले तसं तसं रोगराई वाढत चालली. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं, क्षणभंगूर नाही भरवसा. अरे कपातलाच्या कपातन बशीतला बशीत गेला. लोक म्हणे आता कीर्तनाला होता हो, मरायला उशीर लागत नाहीये. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही एक काम करू शकता. करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बापानो साधन हरीचे. धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. धनी करणीचे करू नका, धनी करणीचे करू नका. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली. महाराज सांगतात करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. याच्या पुढचं प्रमाण घ्या. येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. यमाचा तुमच्यावर घात होऊ नये असं काहीतरी जीवनामध्ये साधन करा. आणि ते फक्त एवढंच आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. बसणारी मंडळी, अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. विनंती या प्रकरणातील आहे. संत मालिकेच्या पहिल्या मालिकेमधले 4-5व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. बसणारी मंडळी, या समाजाचा जर विचार करू गेलो तर या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात गड्यांनो. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा वर्ग तळमळणारा, चौथा वर्ग कळवळणारा. या 4 वर्गामध्ये कीर्तन संपवायचं. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. का? हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढंच आहे. दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याची मालमत्ता पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला जळजळणारा म्हणतात. 5 पांडवाविषयी दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती महाराज. लक्षागृहाला आग लावलेली आहे, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी दुर्योधनाच्या मनातली जळजळ नाही थांबली. काय नाही केलं? सर्व कौरव मेलेले, अश्वत्थाम्या भेटण्यासाठी आला. दुर्योधन नागनात पडलेला आहे, नाकातोंडातून रक्त येतं. आवाज दिला, ए मित्र दुर्योधना, ए दाद्या, कोणी केली तुझी ही अवस्था? त्यावेळी दुर्योधनाच्या मुखातून शब्द काय निघाला पहा. दुर्योधन सांगतो, ए अश्वत्थाम्या, माझे 100 भाऊ मेले गड्या, याचं मला मुळीच दुःख नाही, पण त्या 5 पांडवातलं कोणीच नाही मेलं रे, त्याचं मला खूप दुःख होतंय. इथं जेवढे काही तुम्ही पुरुष मंडळी बसलेले, खरं सांगा, एखाद्याचं नाव तरी दुर्योधन आहे का? कार्य असू शकतं एखाद्या महात्म्याचं, पण नाव नसेल कोणाचं. बरोबर आहे का नाही? दुर्योधन हा नावाचा माणूस नाहीये, दुर्योधन ही व्यक्ती नाहीये. दुर्योधन नावाची ही वृत्ती आहे. आपली संपत्ती आपलीच आणि भावाची सुद्धा संपत्ती आपली म्हणणारा कोण आहे? महाभारतात एक आहे. आता घराघरात दुर्योधन झालेले आहे महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. बसणारे मंडळी, या विश्वामध्ये असा माणूसच नाहीये की तू सुखी. जे दुःख मला येते तुम्हाला नाही, जे तुम्हाला येते मला नाही. पण जगातल्या प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. मग जळजळणाऱ्याचा विचार करायचा नाही, हळहळणाऱ्याचा नाही विचार करायचा. विचार करायचा तळमळणाऱ्याचा. कोण आहे तळमळणारा वर्ग? त्या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना
त्याची नित्य नूतन एवढीच अपेक्षा जगाच्या मालकाने माझ्यावर कृपा करावी. किती गोड प्रमाण नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारे देतात पहा. ऐसी चिंता करे सदा सर्व काळ, ऐसी चिंता करे रात्रंदिवस हे चितळ सांगतात. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ह्याची तळमळ. तळमळ तळमळ हा शब्द तुम्ही कुठेही लावू शकता. मळमळ वेगळी आणि तळमळ वेगळी. आता शेतकऱ्याच्या अंतकरणामध्ये एकच तळमळ आहे, कधी पाऊस उघडेल, कधी आमची पेरणी होईल, कधी आम्ही पंढरपूरला जायचं. खरं सांगू का महाराज, माफी मागून एक वाक्य बोलतो. खरोखर पंढरपूरची वारी असेल, निवृत्तीनाथ दादाची वारी असेल, माझ्या ज्ञानोबरायची वारी असेल, तुकोबरायची वारी असेल, मी नारदाच्या गादीहून बोलतोय, खोटं बोलत नाही. सर्व महाराज लोकांच्या साक्षीनं सांगतो, ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताई, सोपान काका हे जे सोहळे चालले ना महाराज, हे सोहळे जर चालले असेल तर फक्त या जनतेच्या भरोशावर चालले बरं, आपल्या भरोशावर अजिबात नाही. मगाशीच विषय झाला, मी मगाशीच बोललो आमच्या मंडळीला, अरे मडे झाकून या करीती पेरणी. शेतकऱ्यांचं पेरणी म्हणजे पोट आहे महाराज, जीवन आहे त्याचं. हे दिवस शेतकऱ्यासाठी एवढे महत्वाचे. घरात जर एखादा माणूस मेला तर त्याचं मड झाकून ठेवतात, पेरणी करतात आणि नंतर त्याचा अंत्यसंस्कार करतात. अशा वातावरणामध्ये लोकांकडून 2-2, 3-3 हजार रुपये घेऊन लोक वारीला जातात महाराज. पाप फक्त आमचं आहे. आम्ही वर्षभर ज्ञानोबरायच्या जीवावर खातो, तुकोबरायच्या जीवावर खातो आणि वारी आली की आम्ही दुसरीकडे फिरायला जातो. कठीण ताळा आहे महाराज, असं नाही झालं पाहिजे. हे संप्रदायाचे 1 नंबरचे नालायक लोक आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, जो ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा सोडून इकडे टवाळक्या फिरायला समजायचा तो महाराज आहे, पण तो शिक्क्याचा माल समजायचाच नाही महाराज. डुप्लिकेट चायनाचा माल समजायचा. तो कोणता माल समजायचा? चायनाचा. खरं सांगा, निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यावर पुढाऱ्याला झोप येते का? नुसतं कोर्टानं निकाल द्याला की सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका होणार आहे, तर आतापासून लोकांच्या पायाला भिंगरी, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका किती फिरायला लागले लोक. निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जशी पुढाऱ्याला झोप नाही येत, तसं प्रस्थानची तारीख झाल्यानंतर डिक्लेअर झाल्यानंतर वारकऱ्याला सुद्धा झोप येऊ नये महाराज. संपदा सोहळा नावडे सुंदर आहे पहा. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा. टकळा या शब्दाचा अर्थ आहे वेड. टकळा या शब्दात जुन्या लोकांना हा शब्द माहिती.
लोक म्हणतील काय याला त्या पित्त्याचा टकळा लागलाय हो, काय याला त्या राजकारणाचा टकळा म्हणजे वेड. साधू वारकरी म्हणल्यानंतर त्याला संपदा सोहळा ना आवडे मनाला. त्याच्या अंतकरणामध्ये, तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये फक्त तीच इच्छा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयास, जिज्ञासूचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल. भेटल त्याला विचारतात, ओ सांगा ना दादा. बेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, बेटी लागे जीवा लागली से आस. ऐका ना दादा, तळमळणाऱ्या साधकाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, बाबा रात्रंदिवस त्याला फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी, ए शबरी, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली होती महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर विश्वाच्या मालकानं शबरी मातेला काय दिली? भेट दिली. तुम्हाला तर असं वाटतं एका गुरुवारला साईबाबाला गेले गेलं साईबाबा तुमच्या घरी सालानच राहायला पाहिजे. एवढं सोपं नाही बरं महाराज. तुम्ही जेवढा परमार्थ सोपा समजता तेवढा परमार्थ सोपा अजिबात नाहीये. वारी करा, पालखी काढा, दिंडी करा, निश्चित करा, पण वारीच्या वाटानं तुम्ही जर डीजे लावून धिंगाण धांगाण गाणे ऐकत जर साईबाबाकडे जात असेल तर साईबाबाची कृपा तुमच्याने माझ्यावर होणार नाहीये. वारीत जात असताना महाराजांनी सांगितलं, गात जागा का खात जागा. रस्त्याने एक सुद्धा धावा ठेवत नाही. हा खात जागा असं नाही हो. गाढवान शेत खाल्लं पाप ना पुण्य. अरे पंढरपूरची वारी ही व्यवस्थेसाठी नाहीये. पंढरपूरची वारी ही व्यवस्थेसाठी का अवस्थेसाठी आहे? अवस्थेसाठी आहे. जर घरी गरम पाणी भेटतं आणि वारीत जर गरम पाणी भेटतं तर घरी आणि वारीत फरक काय? वारीमध्ये जसं भेटल तसं खाल्लं पाहिजे, जसं भेटल तसं झोपायचं, पावसात भिजलं पाहिजे, चिखलामध्ये झोपलं पाहिजे, तेव्हा देवाची कृपा होईल ना. लोक म्हणतात महाराज अशी आमच्या दिंडीची सोय ना, काय सांगा तुम्हाला, सकाळी वडापाव, संध्याकाळी मिसळ पाव. तिथं काय युद्ध खेळायचं का तुला? मिसळ पाव कांदे खाऊ अवघड लोकांची दा. अहो काही काही दिंड्या आहेत तर 5-5 पोते कांदे खातात हो महाराज. हे 15 दिवसात एवढे कांदे खात असतात का? आमच्या दिंडीत कांदा नाही, लसूण नाही महाराज, अजिबात नाहीये. ज्याला यायचं त्यानं या, ज्याला आवडल त्यानं खा, आणि ज्याला जायचं त्यानं जा. नाही ना? वा वा वा, तिथं सुद्धा नाहीये. अरे दिंडी ही व्यवस्थेसाठी नाहीये, अवस्थेसाठी आहे. का? दिंडीमध्ये 3 प्रकारची तपश्चर्या होती. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगे म्हणजे शारीरिक तप आहे, वाचिक तप आहे, आपण भजन करतो, आणि मानसिक तप तर आहेच ना. सगळ्या गोष्टीचं तप वारीमध्ये होतं. म्हणून या विश्वातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा आहे. मी काय सांगत होतो, तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. शेवटचं प्रमाण घेऊ. भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा,
जीवाला गली जीवाला गली जीवाला गली जीवाला साधकाच्या अंतकरणामध्ये त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये भेटी लागे पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा रात्रंदिवस तो फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा करतो. 3 प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. जळजळणारा, हळहळणारा, तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. कोण आहे तो कळवळणारा वर्ग? त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती जाती ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती जाती ऐशी कळवळाची जाती जाती ऐशी कळवळाची तुकोबराय सांगतात ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेना प्रीती. कोणत्याही प्रकारचा लाभ ना अंतकरणामध्ये ठेवताना तुमच्यावर प्रीती म्हणजे प्रेम करणारी जात साधू संतांची. लक्ष देऊन ऐका बसणारे मंडळी. या जगामध्ये 2 जाती अशा आहे की त्या तुमच्यावर प्रेम करून अपेक्षा ठेवत नाही. एक संत आणि दुसरे भगवंत. देवान काय अपेक्षा ठेवली? जे नेहा जीव दिला एवढा सुंदर नरदे देवानं तुम्हाला दिला, याच्या बदल्यात तुम्ही काहीच दिलं नाहीये. देवानं ज्या गोष्टी दिल्या त्याच्या बदल्यात त्याचं चिंतन करा. अरे लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होता, हा MSEBचा नेम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर नळ कट होतो, हा तुमच्या ग्रामपंचायतचा GR आहे. बरोबर जून महिना लागला की धो 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 पाऊस पडतो. कधी मेघराजानं तुम्हाला नळपट्टी पाठवली का? सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत कधी सूर्यानं तुम्हाला लाईट बिल पाठवलं का? मग माझी सर्वांना विनंती आहे, ज्या गोष्टी माणसाला फुकट भेटतात त्याच्याविषयी माणसाने जाण ठेवली पाहिजेत. अरे लोक सांगतात की सरकार आता सांगतोय झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. हा फॅन चालू, याचं मीटर चालू आहे, पण फॅनच्या बाहेर जेवढे काही झाड आहे त्याची थंडीगार हवा येते. त्यानं तुमच्याकडून कधी लाईट बिल घेतलं नाहीये, त्यानं तुमच्याकडून कधी चार्जेस घेतले नाहीये. मग ज्या गोष्टी देवानं तुम्हाला फ्री दिलेल्या आहे, ज्या गोष्टी देवानं तुम्हाला फुकट दिलेल्या आहे, त्या बदल्यात देवानं तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही ठेवली. कधीतरी देवाचं महत्व कळू द्या. एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली, मुंबई सारख्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर म्हाताऱ्याला काढलं. म्हाताऱ्याची तब्येत चांगली होती. डॉक्टरने बिल 25 लाख रुपये काढलं. वारकरी म्हातारं होतं, गळ्यामध्ये माळ होती. 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर म्हातारं ढसा 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 रडायला लागलं. रडायला लागल्यानंतर डॉक्टरांनी विचार केला, म्हातारं गरीब दिसतं. ओ बाबा, वारकरी दिसता, गळ्यामध्ये माळ आहे, माळकरी आहे, पंढरपूरचे वारकरी आहे. हे बघा, तुम्हाला जरी 25 लाख रुपये थोडे जास्त वाटत असेल बाबा, यातले 5-6 लाख रुपये मी कमी करतो. फक्त माझी विनंती, तुम्ही रडू नका, माझ्या आजोबा सारखे दिसतात. म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगता, ए वेड्या, समृद्धी महामार्ग गेलाय माझ्या शेतातून. 1 पोरग आहे मला, 30 एकर जमीन गेली माझी. सरकारने व्हाईट 5 कोटी रुपये माझ्या अकाउंटला आहे. तू 50 लाख रुपये जर बिल काढलं असतं तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरालाही आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढी जर म्हाताऱ्याकडे प्रॉपर्टी, तर 25 लाखाचं बिल पाहून म्हातारं रडतं का? हे ज्यावेळी डॉक्टरांनी विचारलं त्यावेळी डॉक्टराला म्हातारं सांगू लागलं, डॉक्टर,
फक्त 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही दुःख माझ्या जीवनामध्ये. म्हणून बसणारे मंडळी कधीतरी देवाचा विचार करत जा. जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईन, गुण तयाचे हो जोया भिवरेच्या तेरी. कधीतरी त्याच्यासाठी वेळ काढत चला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. आणि देवाला सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे सगळे स्वार्थी आहे. प्रमाण घ्या. जो बरी चळन गा तो वरी म्हणती माझा, मानती लहान थोर हो देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. बसणारी मंडळी बऱ्याचशा लोकांना लोक टोपण नावानं कोणी बाप्पू म्हणतंय, कोणी काका म्हणतंय, कोणी आबा म्हणतंय, कोणी आमदार म्हणतंय. टोपण नाव पण आहे बरं आमदार. कोणी शाहूकार म्हणतंय कोणाला. तसं बऱ्याचशा लोकांना प्रेमानं लोक अण्णा म्हणतात. इथले सगळे अण्णा सोडून आणि अण्णा आजारे सोडून. बसणारे अण्णांनो लक्ष देऊन ऐका बरं माझं. लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात, जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत. अन्नाचं एवढं वजन, अण्णा सप्त्याला गेले तर अण्णाला पहिली चाल. अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची. अण्णा घरी गेले की सुनबाई अण्णा चहा करू, अण्णा कॉफी करू, अण्णा बस. अण्णाचं जोपर्यंत अन्न चालू आहे तोपर्यंत लोक अण्णाला अण्णा म्हणतात. ज्या दिवशी त्या अण्णाचं अन्न बंद होईल ना त्या दिवशी तोच अण्णा अण्णाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी खूप झालं. मी नाही बोलत, महाराजांचं प्रमाण आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. याच्या पुढचा ऐका. झाल्या हिन शक्ती नाख मुख गळती, सांडोनिया पळती रांडापुरे. ज्या बायकोकड पाहून आपण तिच्या सोबत लग्न केलेलं असतं, ज्या मुलाकड पाहून त्या बायकोने त्याच्यासोबत लग्न केलेलं असतं, त्या मुलीनं प्रेम केलं असतं, तीच बायको असतील, तोच मुलगा असतो. वय 75 वर्षाचं असतं. 75 वर्षाचं म्हातारण, 75 वर्षाची म्हातारी असे पातात महाराज कुण्या कायकडे मारक्या म्हशीसारखे की असं वाटतं यांचं 10 जन्माचं वैर आहे. सांडोनिया पळती रांडापुरे. जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत संपत्ती, जोपर्यंत सगळ्या गोष्टी आहे, तोपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करतील. ह्या गोष्टी ज्या दिवशी जातील त्या दिवशी लोक तुम्हाला सोडतील. महाराज सांगतात, पण असं कोणतीही अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या जाती संत आणि भगवंत. काय केलंय त्यांनी? केले उपकार सांगू मी काय, पाप न करी ऐ. एक माणूस म्हणे, काय उपकार केले हो? तुम्हाला आणि मला नित्य नूतन या अज्ञान अंधकारामधून जागवण्याचा प्रयत्न केला. उठा जागे भारे आता,
स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी आता जागा रे भयनो जागा, मज निरंतर जागविती. रात्रंदिवस तुम्हाला आणि मला जागवण्याचा प्रयत्न करता. कशाप्रमाणे? पक्षी अंगणी उतरती हो, 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 पक्षी अंगणी उतरती. एका गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, एका गुंतोनी राहती, एका गुंतोनी राहती. तैसे असावे संसारी हो, तैसे असावे हो, तैसे असावे संसारी हो, तैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती. वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला. अरे जसं पक्षी चरण्यासाठी एखाद्या अंगणात आल्यानंतर पक्षी काही मुक्काम करतात का हो? तुमची माझी धारणाची की तुम्हाला वाटतं मी मरणारच नाही, ही मानसिकता धरून लोक पाप करायला भेट आहेत. बसणारी मंडळी लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणसाला जर कळलं मी मरणार आहे, त्या दिवसापासून तो पाप करणारच नाही महाराज. सगळ्या गोष्टीची आठवण आहे तुम्हाला. पोरीचं लग्न करायचं, शेतीत काय पेरायचं, इथं काय करायचं, तिथं काय करायचं. पण आपण मरणार आहोत हे विस्मरण तुम्हालाही झालं मलाही झालं, म्हणून तर धावपळ चालू आहे ना. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण फावला, माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस नुसतं पळतोय. कशासाठी पळतोय हेही कळत नाही, का पळतोय हेही कळत नाही. मग महाराज हे सगळं सोडून द्या. या जगामध्ये तुमच्यावर निष्काम प्रेम करणाऱ्या दोन जाती, त्यांचा विचार करा. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीना प्रीती. आणि हे उदाहरण पटवून देण्यासाठी माझ्या जगद्गुरु तुकोबाराने दृष्टांत दिला अभंगाचं पहिलं चरण.
जगद्गुराचे हितवा हे माऊलीचे चित्ताई सिकळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. जगद्गुरु तुकोबराने दोन शब्द वापरले, एक माऊली शब्द वापरला आणि एक लेकरू शब्द वापरलाय. आता माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने स्वतःच्या आई संबंधाने जर वापरला म्हणाव तर जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण सांगतो, माये बापे सांभाळी ती लोभा कारणे पाळी ती. मग मायबाप सुद्धा स्वार्थी सांगितलं, मग माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराने कोणासाठी उच्चारलाय तर ज्ञानोबराधिक जेवढे काही साधू संत मंडळी आहे याच्या अगोदरचे अभंग पहा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग गोमटे ते करा माझे भार ओझे गरुडाचे पायी, ही सर्व जी मालिका आहे ही जगद्गुरु तुकोबराने ज्ञानोबराधिक जेवढे काही साधू संत मंडळी आहे त्यांच्यासाठी त्याचा काय केलाय, उच्चार केलाय. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यांनो, आपल्या जीवनामध्ये दररोज एक दशक्रियाविधी आहे, आपल्या जीवनामध्ये दररोज एक वर्ष श्राद्ध आहे. पण आमच्या सुंदरबाई यांच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, कोणाच्याही पुण्यतिथीला गेले, कोणाच्याही वर्ष श्राद्धाला गेले की नुसता बुंदी भात नका खात जाऊ, तो घरी खायला भेटतोय तुम्हाला आणि मला. तिथं बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये करत जा की आपण गेल्यानंतर आपल्याही घरच्याने आपली पुण्यतिथी घातली पाहिजे. तुका म्हणे एका मरणाची सरेन उत्तमची उरे, तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. माझी विनंती गड्यानं तुम्हाला. खूप सुंदर नियोजन आमच्या साळू भैया आणि बाळू भैयाने केलेलं आहे. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. एक सांगू, या महाराष्ट्राच्या देशाच्या वेदाचं वाक्य आहे की मातृदेव भव पितृदेव भव. वाल्मिक ऋषी रामायणामध्ये वर्णन करत असताना सांगतात मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. हा या जगातलं चालतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे. मग ज्या देशामध्ये आईला देवता मानल्या जातं, ज्या देशामध्ये बापाला देवता मानल्या जातं, त्या देशामध्ये दररोज जर एका नवीन वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल तर बसणाऱ्या मंडळींनी समजून घेतलं पाहिजे की कुठंतरी आपण लोक चुकतोय. महाराज, माझी सर्वांना हात जोडून विनंती, अरे ज्या मायबापाने आपल्याला जन्माला घातलं त्या मायबापावर जर आपण प्रेम करू शकत नाही तर जगावर काय प्रेम करणार आहे महाराज. शाळेत तर गेल्यानंतर आपण प्रार्थना करतो, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियस आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लो माय कंट्री, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं. अरे ज्या ठिकाणी भारत माझा देश आहे म्हणल्या जातं त्या भारतामध्ये जर आपल्या मायबापाला जर लोक व्यवस्थित बोलत नसेल, बसणारी मंडळी कीर्तन संपलंय, माझं एक वाक्य लिहून ठेवा. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ना, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चालावं की आपल्यावर खरं प्रेम करणारे लोक हरवले. महाराज, रात्री काम करून 3 वाजता घरी जा, कीर्तनकार असू द्या, कलेक्टर असू द्या, देशाचा मुख्यमंत्री असू द्या, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असू द्या, का देशाचा पंतप्रधान असू द्या, रात्री 2-3 वाजता घरी जा, दरवाजावर थाप टाका, अगं दार उघड. दनदिशी बायको दार उघडल, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहील, पण त्याच दरवाजामध्ये तुमची माय झोपलेली असू द्या. रात्री 3 वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द येतो, बाळ्या जेवलास का माय तू. हे बोलणारी माय ज्या दिवशी जाईल त्या दिवशी समजून चाला की आपल्या जीवनातलं प्रेम गेलं. मी खरं सांगू का तुम्हाला, रात्री 5 जरी वाजले तरी जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माझी माय आहे. तुम्ही तुमच्या बायकोला तिच्या वजना इतकं सोनं घाला, ही जात तुम्हाला कधीच म्हणणार नाही जेवला का म्हणून. गाथ्यामध्ये 4092 अभंग, एकाही अभंगात तुकोबरान बायकोचं वर्णन केलेलं नाही. 9030 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी दाखवा की तोंड भरून ज्ञानोबरान बायकोचं वर्णन केलं. वर्णन फक्त मायबापाच आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी एवढीच विनंती आहे, पैसों से खाना मिल सकता है भूख नहीं, पैसों से किताबें खरीद सकते हो ज्ञान नहीं, पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो नींद नहीं, उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. बस माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाला जीव लावा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. अग तळपत्या उन्हात रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना
तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार अगनभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती, महाराज प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. आमचे बाळूभाऊ आहे, आमचे साळूभाऊ, निश्चित तुमची आई ज्या ठिकाणी असेल ना, आमचे बाळू दादा साळूभैया, त्या ठिकाणून हा कार्यक्रम हे सगळं नियोजन सगळे गायक वादक महाराज मंडळी पाहत असेल तर तिच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल. तीही विचार करत असेल किती भाग्यवान माय मी की मी गेल्यानंतर माझ्या दोन्ही लेकरांनी एवढा सुंदर उत्सव ठेवला. निश्चित तुमची माय तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. बसणाऱ्या मंडळीला माझी एवढीच विनंती आहे, नक्की आपल्या जीवनामध्ये दोन पात्र आपले मायबाप, त्यांच्यावर मनापासून प्रेम करा. आणि मायबापावर जर नाही झालं तरी संतावर, ज्ञानोबराय तुकोबरावर प्रेम करा. का? त्यांच्याशिवाय तुम्हाला या संसारातून तुकोबा म्हणतात कोणी सोडवणार नाही. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोरे दुरे. नाही 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 नाही, कृपाळू सज्जन तुम्ही तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजहारी उपेक्षिना. साधू संतांनी ठरवल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणून पुनश्च एकदा आमच्या सुंदरबाई भाऊसाहेब भाऊ सोनवणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त, आईसाहेबाच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या सोनवणे कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर